मला एक गोष्ट कळत नाही, अर्णव ईश्वरीवर बळजबरी का करत आहे. कसं असतं ना, माणूस लाईफमध्ये एखाद्याने कितीही चांगल्या गोष्टी केल्या, परंतु त्याच्या हातून एखादी चुकीची गोष्ट घडली की तो माणूस तीच गोष्ट लक्षात ठेवतो, चांगल्या गोष्टी विसरून जातो. अगदी तसंच अर्णवच्या बाबतीतही झालेलं आहे. ईश्वरीने त्याच्यासाठी काय काय केलं, त्याची कंपनी, त्याचं काय बोलतो सात्विक फॅशन हे डुबता 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 वाचवलं, पण हा मूर्ख अर्णव सगळं काही विसरून गेलेला आहे. आणि त्या बिचाऱ्या ईश्वरीला याला खरं खोटं करायची सुद्धा गरज वाटली नाही. खरं खोटं न करता तिला तो दोषी ठरवत आहे आणि तिचा या घराशी काहीच संबंध नाही असं बोलून मोकळा होत आहे. तिला हे शब्द ऐकाना किती यातना होत असतील, किती वेदना होत असतील, याचा तो विचार बिनडोक मूर्ख अर्णव का करत नाहीये. मला खरंच खूप राग येत आहे त्याचा. इतकं नीच आणि इतकं घाण कोणी वागू शकतं का. तो राकेश परवडला एक वेळ, इतका मूर्खासारखा हा अर्णव वागत आहे ईश्वरीशी. अहो, आता मी काय एवढी चिडत आहे ते सांगते. कारण आता इकडे ईश्वरी बिचारी, त्याच्यासाठी तो ऑफिसमधून आल्याच्या नंतर ब्लॅक कॉफी घेऊन तयार उभी आहे, पण हा हा इतका चिडलेला आहे की याला ब्लॅक कॉफी प्यायचीच नाही. तिने एवढी प्रेमाने बनवलेली आहे, ॲटलिस्ट हा पिऊन तरी बघतो ना कशी लागते. ती एवढी प्रेमाने समजत आहे, सर प्या ना ब्लॅक कॉफी. मला माहिती आहे की ब्लॅक कॉफी तुम्हाला कडू लागते आणि बायकोही तुम्हाला कडूच वाटते, परंतु तुम्हाला प्यायची नसेल तर मी पेते. मी कडवटपणा झेलायला तयार आहे. परंतु हा त्याच्याकडे बघायलाही तयार नाही, बोलायला तयार नाही. ती बिचारी तशीच त्याच्या पाठीमागे मागे करत आहे. इकडे आता हलव्याचे दागिने बनवायला नम्रताला बोलवलेलं आहे. आता नम्रता, अंजली सगळेजण छान गप्पा मारत आहे. नम्रता आणि ईश्वरी दोघेजणी मस्त मिळून दागिने, हलव्याचे दागिने बनवत आहेत. आता शेवटी नवरा कसाही असला तरी ईश्वरीला माहित आहे नवऱ्याच्या मनात राग आहे, त्यामुळे ती बिचारी त्याच्यासाठी सुंदर असे हलव्याचे दागिने बनवते. परंतु आता त्या हलव्याच्या दागिन्यांवर डोळा आहे मामीचा, कारण मामी सुद्धा इतकी नीच बाई आहे ना. मला नाही वाटत त्या मामीचं कारस्थान लवकर समोर येईल. लवकर समोर आलं ती ही मामी मरून नाही जायची का. तर आता इकडे मामीने त्या हलव्याच्या दागिन्यांवर काय जादू केली काय माहिती, खादीची पावडर टाकलेली आहे. इकडे आता आपल्याला असं पाहायला भेटते की आता आजीने सात्विकाची साडी ईश्वरीला दिलेली आहे आणि आजी तिला म्हणत आहे की ही सात्विकाची साडी आहे. तिची इच्छा होती की ती पहिली मकर संक्रांत ही साडी घालून तिच्या सुनेनी साजरी करावी. परंतु अर्णव इकडे आता ईश्वरीला नको नको ते बोलून दाखवत आहे. तिला बोलत आहे की तुला काहीच गरज नाही माझ्या आईची साडी नेसायची. आजीनी भलेही तुला दिली असेल, मला आजीला माहित नाहीये ना आपल्या दोघांमध्ये काय झालं, परंतु आपल्या दोघांना तर माहिती आहे ना. त्यामुळे तू बिलकुल म्हणजे बिलकुल अजिबात ह्या फंद्यात पडायचं नाही, अजिबात साडी नेसायची नाही. तुझा या घराशी आणि माझ्याशी आणि माझ्या आईशी काहीही एक संबंध नाहीये, त्यामुळे तू ही साडी नेसायची नाही. किती किती बावट आहे यार अर्णव, किती म्हणजे खरंच क्यू येते अक्षरशःच्या विचारांची. परंतु ती बिचारी ईश्वरी खरंच किती म्हणजे किती साधी भोळी आहे. सगळं काही सहन करत आहे. जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तिला ते सहन करावंच लागणार आहे. परंतु आता ईश्वरी सात्विकाताईची काळी साडी नेसणार की नाही, तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.